GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड ज्यासाठी जी ही इथे तयारी सुरू आहे. वेस्टर्न सबअर्बची स्कायलाईन दिसत आहे. पिलर्सचा बेस जो आहे तो रेडी झालेला हा तेवढा वाईड मोठे मोठे क्रेन्स वगैरे पण इथे काम फास्ट चालू आहे. ह्यूज असा हा स्पॅन आहे. सुपर फास्ट आपण आपल्या डेस्टिनेशनवरती जाऊ शकतो. जनरल AK वैद्य मार्गावरती पोहोचलो आहोत. पाईल फाउंडेशनची पण इक्विपमेंट दिसत आहे. हे रेन्फोर्समेंट दिसत आहे. फ्लायओव्हर वाईड स्पॅन आहे त्याचा. कृष्ण वाटिका मंदिर गोकुलधामचा सिग्नल आलेला आहे. हे डायव्हर्जन गो स्लो अंडर कन्स्ट्रक्शनचा आपण बघा येल्लो असा हा बोर्ड आहे. गोरेगाव ईस्टची स्कायलाईन, मुंबई मेट्रो लाईन 7 जोशी डेपोचा सिग्नल आहे. म्हणजे GMLRच्या कामासाठी इथे हे बंद करण्यात आलेलं आहे. ओबेरॉय मॉल आहे. इथून बॅरिगेट लावून कम्प्लिटली बंद केलेला आहे. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 7 दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये भरपूर डेव्हलपमेंट सुरू आहे. आता मुंबईमध्ये 2 टनेल होत आहेत. तर इथून गोरेगाव मुलुंड लिंक रोडने गोरेगाववरून तुम्ही मुलुंडला फक्त 20 मिनिटात पोचू शकता आणि बोरिवलीला पण नॅशनल पार्क म्हणून होतोय. तर मी तुम्हाला आता गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो आहे त्याचा इथपासून म्हणजे आपलं दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या गेटपासून ते ओबेरॉय मॉलपर्यंत किती काम झाले आहे ते दाखवणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, समोर आपल्याला दादासाहेब फाळके चित्रनगरीचं प्रवेशद्वार दिसत आहे आणि नंतर मग इथूनच आता आपण ओबेरॉय मॉलपर्यंत हे काम किती झालं आहे ते दाखवणार आहोत. तर इथे तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता भरपूर असे हे इक्विपमेंट्स आणि काय काय हे आलेले आहे. जे कुमार NCC लिमिटेड वगैरेचे इथे बघा ह्या साईडच्या पत्र्यावरती असे नावं पण लिहिलेली आहेत. ब्रिजेस डेव्हलपमेंट गोरेगाव मुलुंड लिंक रोड असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि ते पुढे जर बघाल तर दोन्ही बाजूला बघा मोठ्या मोठ्या कंटेनर्समध्ये GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड ज्यासाठी जी ही इथे तयारी सुरू आहे. आणि न्यूजमध्ये मागे असं ऐकलंय इथे पण बघा दोन्ही बाजूला इथे जे काय इक्विपमेंट्स आहेत JCB आणि ते बाकी पण सगळे असे हे इक्विपमेंट्स आहेत. मोठे मोठे ट्रेलर्स पण ह्या साईडला आपल्याला दिसत आहेत. तर मागे काही दिवसांपूर्वी असं न्यूजमध्ये होतं की टनेल एक्सकॅव्हेशन जे काय इक्विपमेंट्स आहेत हॉरिझॉन्टल लॉंगिट्यूडनल ते दोन्ही ठिकाणी आलेले आहेत. तर इथून आता आपण जनरल AK वैद्य मार्गाच्या दिशेने चाललो आहोत. हा फिल्म सिटी रोड आहे. तर ह्या पॅचवरती सध्या आपल्याला काही काम दिसत नाहीये, पण पुढे गेल्यावरती आपल्याला फ्लायओव्हरचं किती काम झालं आहे ते दिसणार आहे. समोर बघा तुम्हाला वेस्टर्न सबअर्बची स्कायलाईन दिसत आहे. तर ह्या इथे पण बघा हा आता तिकडनं जो फर्स्ट स्टॉप होता आता हा सेकंड स्टॉप आलेला आहे. इथे सकाळच्या वेळेला ऑफिसला जाणाऱ्यांची इथे एवढ्या लांब राहतात गोरेगाव स्टेशन पासून त्यांचे खूप तारांबळ उडते. म्हणजे काय फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये इथे फक्त BSTच्या बसेस आहेत आणि शेअर ऑटो आहेत. तर तुम्ही राईट साईडला बघू शकता इकडे पिलर्सचा
चा बेस जो आहे तो रेडी झालेला आहे. वरती इथे रेनफोर्समेंट पण काढलेले दिसत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही वाचू शकता GMLR रोड ट्रॅफिक डिपार्टमेंट. तर हे बघा इथे आता आपल्याला असं हे दिसत आहे आणि पुढून हा जो आहे हा पॅच जाण्या आणि येण्यासाठी 2 वे केला होता. तर आता इथे बघा आपल्याला या इकडे आता हा 1 वे आहे. तर इथून आपल्याला समोरून येणाऱ्या गाड्या पण दिसणार. आता इथे लेफ्टला बघा हा पिलर्सचा बेस रेडी झालेला आहे. म्हणजे फ्लायओव्हरचा जो काही बेस आहे त्याच्यावरती मोठे स्लॅब्स प्लेस केले जातात. आता समोर बघा हा केवढा वाईड, लांब स्पॅन तर आहेच पण वाईड स्पॅन पण इथे आपल्याला दिसत आहे या फ्लायओव्हरचा. आता इथून परत आपल्याला हा 1 वे नाही 2 वे आहे. तर इथून आपण लेफ्टनी घेऊन सरळ जाणार आहोत रत्नागिरी हॉटेलच्या जंक्शन म्हणजे जनरल AK वैद्य मार्ग आणि फिल्म सिटी रोडच्या जंक्शन पर्यंत. तर हा बघा हा किती वाईड ह्यूज असा हा स्पॅन आहे या फ्लायओव्हरचा. स्कॅफोल्डिंग पण बघा किती हेवी आहे ते. राईट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल. हे बघा आता राईट साईडला इथे गो स्लो लिहिलेलं आहे आणि ते मोठे मोठे क्रेन्स वगैरे पण इथे काम फास्ट चालू आहे ते पण तुम्हाला दिसत आहे. आणि आपल्याला समोर पाईल फाउंडेशनची पण इक्विपमेंट दिसत आहे. हे बघा इकडे हे पायलिंगचं हे इक्विपमेंट आहे. आणि आता आपण हे जनरल AK वैद्य मार्गावरती पोहोचलो आहोत. आता इथून आपल्याला लेफ्टनी ओबेरॉय मॉल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने चाललो आहोत. तर त्या इथे बघा हे रेनफोर्समेंट दिसत आहे. इथल्या ह्या पिलरचं काम चालू आहे त्याचं ग्रीन रेनफोर्समेंट. आणि इथे पण बघा हा असा फ्लायओव्हर वाईड स्पॅन आहे त्याचा. म्हणजे ह्यूज वाईड स्पॅन आहे फ्लायओव्हरचा. आणि त्याचं जे काही स्केफोल्डिंग पण बघा केवढं हेवी होतं ते. तर आता बघा मध्ये मध्ये असे कंटिन्युअस बॅरिकेड्स असे लावलेले आहेत. तर सकाळचे 8:20 झालेले आहेत. थोड्या वेळाने इकडे भरपूर ट्रॅफिक होईल. बघा डायव्हर्जन्सचे बोर्ड लावलेले आहेत आणि तुम्हाला इथे क्रॉसिंग सुरुवातीला जेव्हा काम चालू असतं तेव्हा थोडा आपल्याला बेअर करावं लागतं, थोडा त्रास सोसावा लागतो. पण नंतर सुपरफास्ट आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाऊ शकतो. इथे लेफ्ट हँड साईडला पण बघा केवढी गर्दी आहे स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी. आता इथे बघा इथे पण मध्ये सेंटरला ते RMCचा ट्रक आहे कॉन्क्रीट फिलिंग करण्यासाठी आपल्या पिलर्सला. इथे स्पीड बघा 30 km/h ची लिमिट आहे. तर हा आता कृष्णवाटिका मंदिर गोकुलधामचा सिग्नल आलेला आहे. आणि या इथून तुम्ही लेफ्ट साईडला ते कृष्णवाटिका मंदिर आहे त्याचा संपूर्ण ब्लॉग माझ्या प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तो पण तुम्ही नक्की बघू शकता. इथे बघा हे डायव्हर्जन गो स्लो असा बोर्ड लावलेला आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शनचा पण बघा येल्लो असा हा बोर्ड आहे. समोर पण आपल्याला गोरेगावची स्कायलाईन दिसत आहे. गोरेगाव ईस्टची स्कायलाईन, मुंबई मेट्रो लाईन 7ची मेट्रो जाताना पण आपल्याला दिसत आहे. तर राईट हँड साईडला कोर्ट
गेला डिंडोशी कोर्ट, बॅरिगेटमुळे आपल्याला तो दिसू शकला नाही. इथे पण हा एक सिग्नल आहे, हा डिंडोशी डेपोचा सिग्नल आहे. तर इथे राईट हँड साईडला डिंडोशी बस डेपो आहे. बघा इथे पण ही एक पाईल फाउंडेशनची ह्यूज अशी ही इक्विपमेंट आहे. राईट साईडला गोरेगाव डिंडोशी डेपो होता. आता हा जो राईटचा जो रोड जातो तो त्रिवेणीनगर आणि पठाणवाडी आणि त्या साईडला जातो. इकडे ही कॉर्नर स्टोन बिल्डिंग होती. पुढे आता इकडे हा शगुन मॉल आहे. तर इथे बघा, इथे अजून काय बॅरिगेट्स लागलेत पण काही काम चालू झालेलं दिसत नाही. आणि पुढे आता इथून तुम्हाला जर राईटला जायचं असेल किंवा ह्या साईडला जे शिवधाम कॉम्प्लेक्स आहे तिथे जर जायचं असेल, म्हणजे ऑबरॉय मॉलच्या समोर फायर ब्रिगेड आहे, तिथे जर जायचं असेल तर ह्याच्यासाठी इथे हे बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे GMLRच्या कामासाठी इथे हे बंद करण्यात आलेलं आहे. तर ह्या इथे तुम्ही जर बघितलं तर आता इथून राईट टर्न नाही आहे फायर ब्रिगेडच्या रोडला जाण्यासाठी. हे बघा इकडे रेड सिग्नल दाखवला आहे, पण राईट साईडला बघा सगळे बॅरिगेट्स आहेत. तर आता फायर ब्रिगेडच्या दिशेने जर जायचं असेल तर तुम्हाला पुढून यू टर्न मारून येऊ शकता. हा बघा लेफ्ट साईडला ऑबेरॉय मॉल आहे आणि समोर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि वरती मुंबई मेट्रो लाईन 7 आहे. तर इथे आपल्याला आता यू टर्न मारून फायर ब्रिगेडच्या दिशेने जायचं असेल, हे कसं तुम्ही जाऊ शकता ते मी तुम्हाला आता सिग्नल स्टार्ट झाल्यावरती दाखवतो. तर इथे बघा हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 7 दिसत आहे. तर इथून आता आपण हा यू टर्न घेतलेला आहे आणि पुढे जर तुम्ही जर बघाल हा सिग्नल ऑबेरॉय मॉलचा जो सिग्नल आहे, तर बघा इथून बॅरिगेट लावून कम्प्लिटली बंद केलेला आहे. म्हणजे तिथून तुम्ही फिल्म सिटीच्या साईडने जर आले तर ह्या साईडला तुम्ही राईट टर्न नाही घेऊ शकणार. तर मित्रांनो तुम्ही आता इथे बघू शकाल, ह्या इथे बघा ही डिंडोशी फायर ब्रिगेड आहे लेफ्ट साईडला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा GMLR गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या डेव्हलपमेंट प्रोग्रेसचा व्लॉग. मी तुम्हाला याच्यामध्ये फिल्म सिटीच्या प्रवेशद्वारापासून ते ऑबेरॉय मॉल सिग्नलपर्यंत किती काम झाले आहे ते दाखवलं आहे. जर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.